हॅलो, मी रुपाली तुमचे स्पीड मॅथ्स विथ वेदाजमध्ये स्वागत करते। आज आपण शिकणार आहोत डिव्हिजन, भागाकार। तर आपण मोठ्या संख्येचा भागाकार कसा करायचा, डिव्हिजन कसं करायचं ते आज आपण शिकणार आहोत। आपण एक उदाहरण घेऊन सांगते, मी तुम्हाला दाखवते उदाहरण घेऊन। आपण उदाहरण घेऊ 29276 डिवाइडेड बाय 52। तर हे कसं करणार आहे आपण बघूया। आपण आता असं हे कसं करायचं बघू। आपण काय करणार आहे 29276 डिवाइडेड बाय 52 आहे ना, तर आपण 52 चे 5 इकडे घेणार आहे आणि इकडे इंटू 2 करणार आहोत, इंटू 2 करणार। तर आता आपण जसं नेहमी डिवाइड करतो आपण तसंच आपण करणार आहे। 5 च्या टेबलमध्ये 29 आहे का, तर नाहीये, तर 25 आहे। तर 5 5 आर 25 आणि 5 5 आर 25, 9 5 आर 4, 2 0, 2 minus 2 0 आलं। सॉरी 9 5 आर 9 minus 5 4 आणि 2 minus 2 0 आलं। 1 वरून आता 2 खाली घ्यायचे, 42 आलं। आता काय करणार आपण 5 ने डिवाइड न करता आपण काय करणार आहे 5 into 2, 5 2 जार 10 येणार, म्हणून इथं 10 मायनस करणार। 2 4 minus 1 3 आलं, 32 आलं। आता आपण काय करणार 5 ने डिवाइड करणार। 5 च्या टेबलमध्ये 32 नाहीये, 30 आहे, म्हणून 5 6 जार 30 मायनस करणार। 2 3 minus 3 0। आता आपण काय करणार आहे हे 7 खाली घेणार, इथे आले 27। आता काय करणार 6 into 2 करणार, 6 2 जार 12, इथे मायनस 12 करणार। 7 minus 2 5 आणि 2 minus 1 1। आता 5 च्या टेबलमध्ये 15 आहे, 5 3 जार 15, 15 मायनस करणार, आन्सर आलं 0 0। आता 6 येणार खाली आपले, आपण आता 6 घेणार खाली, 6 आले। आता 3 2 जार 6 करणार, 3 2 जार 6 मायनस 6 आले, आन्सर आला 0। म्हणजे याचा आन्सर काय आलं क्वेश्चनचं, याचा क्वेश्चन आला 5 6 3 आणि रिमाइंडर आला 0। समजलं मित्रांनो तुम्हाला आपण काय केलं ते? आपण काय केलं 52 च्या ऐवजी आपण 5 ने डिवाइड केलं आणि मल्टिप्लाय बाय 2 केलं। पण जेव्हा 5 ने डिवाइड करतो, पहिल्यांदा 5 ने डिवाइड केलं 29 minus 25, आन्सर आलं 4, वरून 2 घेतले 10 42 झालं। मग आपण काय केलं 5 into 2 केलं 10 आलं, 5 10 जार केलं, आन्सर आलं 32। नंतर काय केलं 5 ने डिवाइड केलं, 5 6 जार 30, आन्सर आलं 2, वरून आपण घेतलं 7। आता काय केलं आपण 6 into 2 केलं 12 मायनस 27 मायनस 12 केले, आन्सर आलं 15। आता काय केलं 5 into 5 ने डिवाइड केलं 15 ला, 5 3 जार 15, आन्सर आलं 0, वरून आपले 6 घेतले खाली आणि आता काय केलं 3 into 2 6 मायनस केले, आन्सर आलं 0 0। तर आपला आन्सर काय आलं 5 6 3 आणि रिमाइंडर आलं 0। समजलं मित्रांनो? हे सोपं आहे करायला। तेच तुम्हाला 52 ने डिवाइड करायचं असतं तर खूप अवघड गेलं असतं, 52 चा टेबल आपल्याला येत नसतो त्यामुळं, पण असं स्प्लिट करून केल्यामुळं हे खूप सोपं जातं आणि आन्सर पण एकदम सोप्या पद्धतीने आपण काढू शकतो। थोडंसं प्रॅक्टिस केलं तुम्ही की हे समजायला पण सोपं आहे आणि करायला तर एकदम सोपंच आहे। जर मोठे मोठे संख्या तुम्हाला डिवाइड करायच्या असतील तर ही मेथड खूप इझी पडेल तुम्हाला, आणि जे परीक्षा देत असतात त्यांना पण ही मेथड खूप सोपी पडेल, कारण परीक्षेमध्ये एवढा वेळ नसतो आपल्याला मल्टिप्लिकेशन आणि डिवायडेशन करायला। तर ह्या मेथडने केलं तर त्यांचा आन्सर खूप लवकर मिळेल त्यांना आणि अचूक मिळेल।
हॅलो, आपण डिवायडेशनचं अजून एक उदाहरण घेऊन बघूया, म्हणजे तुम्हाला समजायला खूप सोपं जाईल. अजून एक उदाहरण घेऊ आपण. 54292 डिवायडेड बाय 104. आता हे कसं करायचं आपण बघूया. आपण तीच मेथड वापरणार मगाशी जी केली आपण ती. 292 डिवायडेड बाय, आपण आता इकडे काय करणार, 10 घेणार आणि मल्टिप्लाइड बाय 4 करणार. 10च्या टेबलमध्ये 54 नाहीये, 50 आहे, म्हणून 10 5 जार 50 मायनस करणार आपण 4 0 2 घेणार खाली 42 आलं. आता काय करणार, 4 5 जार 20 मायनस 2 2 आन्सर आलं. वरून आपण 9 घेणार, सॉरी आपण आता 10 निघणार. 10 2 जार 20 2 आलं आन्सर 0. आता आपण 9 घेणार खाली. आता काय करायचं, 4 2 जार 8 मायनस 1 2 मायनस 0 2. आता काय करणार, 20 10 ने डिवाइड करणार. 10 2 जार 20 मायनस 1 आलं 0. आता काय करणार, वरून 2 घेणार खाली. आता 4 2 जार 8 येणार, 8 ने डिवाइड करायचं. 4 आन्सर आलं. 1 मायनस 1 0. तर रिमाइंडर आपलं 4. काय केलं समजलं का, आपण पहिल्यांदा 10 ने डिवाइड केलं. 54 मायनस 50 4 आन्सर आलं. मग नंतर आपण काय केलं, 4 5 जार केलं. 4 5 जार 20 आन्सर आलं 22. मग आपण परत 10 ने डिवाइड केलं. 10 2 जार 20 आन्सर आलं 2. वरून 9 खाली घेतले. मग आपण काय केलं, 4 इंटू 2 केले. 4 इंटू 2 8 आलं. मायनस केलं 21 आलं. मग आपण परत 10 ने डिवाइड केलं. 10 2 जार 20 आन्सर आलं 1. आपण वरून 2 खाली घेतले. आता काय केलं, परत 4 2 जार केलं 8 आलं. 12 मायनस 8 आलं 4. आपलं रिमाइंडर 4. म्हणून आपला आन्सर काय आलं, क्वेश्चन आला आपला 522 आणि रिमाइंडर आला आपला 4. आपला आन्सर हे आलं. समजलं मित्रांनो, किती सोपं आहे ते. तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. म्हणजे तुमच्या मित्र आणि परिवारातील लोकांना, इतर सदस्यांना सुद्धा हे डिवायडेशन सोप्या पद्धतीने कसे करता येईल हे समजेल. आणि तसेच माझे अगोदरचे व्हिडिओ पण तुम्ही पहा. मल्टिप्लिकेशन सांगितलेलं आहे, त्यात स्क्वेअर रूट कसं, स्क्वेअरिंग कसं करायचं हे सुद्धा मी दाखवलेलं आहे. ते पण व्हिडिओ पहा, म्हणजे तुम्हाला तुमची गणिताची भीती निघून जाईल आणि तुम्हाला गणिताबद्दल गोडी वाटेल. माझा हा व्हिडिओ तुम्ही बघितला त्याबद्दल थँक्यू.